दरम्यान निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ काढला। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे। उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलल्या, कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय मला खरंच माहित नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत। मात्र माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही। आक्षेपांचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा खंत व्यक्त करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। पराभवाचा शिक्का माती लावून घ्यायचा नाही, कारण उद्या तुम्ही दाखवाल बघा ठाकरे फिरले तरी हारले, हे फिरले तरी हारले, हा शिक्का त्यांना माती लावून घ्यायचा नाहीये। पण मी लोकशाहीमध्ये एक गोष्ट सांगतो, कधी आपण जिंकतो कधी आपण हारतो, पण निवडणुकीच्या मैदानातनं निघून जायचं, निवडणुकीतनं माघार घ्यायची किंवा निवडणुकीतनं एक प्रकारे पाठ दाखवायची हे काही योग्य नाहीये। शेवटी कार्यकर्ते लक्षात ठेवतील की जेव्हा आमची वेळ होती तेव्हा आमच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही।